नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे आता फायनली गुरुजी आलेले असतात आणि त्यानंतर लगेचच आजीने सुद्धा गुरुजींना बोलावून घेतलेलं असतं अर्णव आणि ईश्वरीची पत्रिका जुळवण्यासाठी. तेव्हा गुरुजी येतात आणि शुभम भवतु असं म्हणतात आणि ते इथे आजीला म्हणत असतात की सुभद्राताई, तुम्हाला खूपच जास्त वाट बघावी लागली ना, ह्यावेळचा दौरा खूपच जास्त लांबला असं म्हणायला हरकत नाही. तेव्हा इकडे आजी म्हणत असतात, नाही गुरुजी, तसं नाही आहे. खरं तर मला खूप महत्त्वाचा निर्णय घ्यायचा होता, म्हणून आम्ही तुमची वाट बघत होतो. तुम्हाला तर माहिती आहे ना, तुमच्या सल्ल्याशिवाय आता आम्ही कुठलंही शुभ कार्य करत नाही आणि म्हणूनच आम्ही तुमची वाट बघत होतो. तेव्हा सारखा सारखा तुम्हाला फोन करत होते. तेव्हा गुरुजी म्हणत असतात, नाही, ते तुम्ही अगदी बरोबरच केलं आणि योग्यच केलं. तुम्हाला इथे अर्णवची पत्रिका जुळवायची आहे ना. कशी आहे मुलगी? तेव्हा इकडे आजी म्हणत असतात, गुरुजी, मुलगी अगदी उत्तम आहे. आम्हाला सगळ्यांना खूपच जास्त आवडली आणि अर्णवलासुद्धा थोडीफार ते आवडायला लागले, हे आमच्या लक्षात आले आणि म्हणूनच आम्हाला अर्णवसाठी त्या मुलीची निवड करायची आहे. मुलगी खूपच जास्त उत्तम आहे. पण आता सात्विकाच्या वेळेला जी चूक केली, ती चूक या वेळेला आम्हाला करायची नाही आहे. म्हणून पत्रिका जुळवल्याशिवाय पुढे कसलाही विचार करायचा नाही, हे मी ठरवलं आणि म्हणूनच त्या मुलीची फक्त आम्ही पत्रिका इथे आणून ठेवली. तेव्हा गुरुजी म्हणतात की हे तुम्ही अगदी योग्य केलं. तुम्ही दोघांच्याही पत्रिका दाखवा बरं मला. मी त्यांच्या पत्रिका जुळतायत का ते सुद्धा बघतो. तेव्हा इथे अंजली आता अर्णवची आणि ईश्वरीची पत्रिका गुरुजींना देते. त्यानंतर गुरुजी आता ग्रह तारे त्यांचे जुळतायत का ते बघत असतात. तेव्हा गुरुजी इथे आता जुळवाजुळव करत असताना ते सुभद्रा आजीला म्हणतात, ताई, हे तुम्ही काय बोलताय? तुम्ही ह्या मुलीची निवड अर्णवसाठी केली आहे का? ही मुलगी तुम्हाला त्याच्यासाठी योग्य वाटते? तेव्हा आजी म्हणतात, हो हो, खूप योग्य वाटते. आम्हाला तर सगळ्यांनाच ती मुलगी फार आवडते. तेव्हा गुरुजी चेक करत असताना त्यांचा चेहरा इथे सगळं काही बोलून जात असतो. त्यांचे एक्सप्रेशन चेंज होत असतात. हे सगळं कारस्थान इथे वल्लरीचं असतं. वल्लरीने अशी पत्रिका तयार करायला सांगितलेली असते जसं की सगळे ग्रहतारे इथे अर्णवच्या विरोधातच जातील. त्यामुळे इथे आता गुरुजी जेव्हा चेक करत असतात तेव्हा गुरुजींचा चेहरा इथे आता सगळं काही सांगत असतो, तो बदललेला असतो. त्यांचे एक्सप्रेशन सांगत असतात की पत्रिका खूपच जास्त खतरनाक आहे. गुरुजी म्हणत असतात, सुभद्राताई, अहो हे काय, ही पत्रिका तुम्ही तुमच्या अर्णवसाठी मला जुळवायला सांगताय? ही एवढी पत्रिका डेंजर असतानासुद्धा, अहो या मुलीबरोबर जर अर्णवचं लग्न झालं ना, तर त्याचं आयुष्य उद्ध्वस्त होईल. कळते का तुम्हाला? ही मुलगी अजिबात अर्णवसाठी योग्य नाही आहे. अहो विजोड आहे एकदम. या दोघांचं लग्न झालं ना, तर अर्णवचं आयुष्य उद्ध्वस्त होईल, असं गुरुजी म्हणतात. तेव्हा आजीला खूप मोठा धक्का बसतो. गुरुजी म्हणत असतात, तुम्ही लग्नासाठी अर्णवच्या या मुलीची निवड केलीच कशी? अहो या मुलीची पत्रिका बघा, अजिबात जुळत नाही आहे आणि जुळायचं तर सोडा हो, पण हे लग्न जर झालं ना, तर आयुष्य उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणारच नाही. मग आता तुम्हाला ह्या मुलीबरोबर अर्णवचं लग्न लावून द्यायचं आहे का? असं केलंत ना, तर खूप मोठं संकट येईल या घरावरती. तेव्हा इकडे आता आजीला फारच मोठा धक्का बसलेला असतो. कारण ईश्वरी त्यांना फार आवडलेली असते अर्णवसाठी आणि कधी एकदा गुरुजी येत आहेत आणि त्यांची पत्रिका जुळवतायत असं तिला वाटलेलं असतं. आणि गुरुजी आल्यानंतर काय होतं, तर असं कळतं की ही पत्रिका जुळणारच नाही आहे आणि ईश्वरी अर्णवसाठी कशी अयोग्य आहे, हेच आता गुरुजी बोलत असतात. वल्लरी म्हणत असते की चला, मला जे हवं होतं ते मला मिळालं. गुरुजी असंच काहीसं बोलणार हे मला अपेक्षित होतं. पत्रिकाच तशी तयार करून घेतली आहे ना ईश्वरीची, ही पत्रिका काही आता जुळणार नाही आहे. त्यानंतर इथे गुरुजी आता वारंवार ती पत्रिका बघत असतात आणि म्हणत असतात की बरं झालं तुम्ही थांबलात आणि माझी वाट बघितलीत. अहो आपण इथे पत्रिका वगैरे का जुळवतो, तर पुढे जाऊन काही चुकीचा निर्णय आपण घेतला आहे असं आपल्याला वाटायला नको म्हणून. पण ह्या वेळेला तुम्ही अगदी योग्य केलं की पत्रिका जुळवायचा निर्णय घेतलात आणि सत्य तुमच्या लक्षात आलं, हे लग्न होणार नाही.
त्यानंतर इथे आता सगळेजण इंदोरला जायला निघालेले असतात. नम्रता, सुप्रिया, ईश्वरी तयार झालेले असतात. गाडी वगैरे आलेली असते आणि इथे संपूर्ण सामान गाडीमध्ये ठेवण्यात आलेलं असतं. तेव्हा इकडे आता सगळेजण इंदोरला चाललेत. ही गोष्ट काही आता आत्याला पचनी पडत नसते, कारण आत्यालासुद्धा इकडे आता 2 मुली घरात आलेल्या असतात. घर कसं भरलेलं वाटत असतं. त्याच्यामुळे इथे आत्यालासुद्धा एकटीला जी काही राहायची सवय लागली होती, ती सवयसुद्धा मोडून निघाली होती. आत्यालासुद्धा घरामध्ये आपल्याबरोबर कुणीतरी आहे, त्याच्यामुळे तिला आनंदच झालेला असतो. आणि आता मुली सुप्रिया जाणार, तेव्हा आत्याला थोडंसं इकडे आता वाईट वाटलेलं असतं. म्हणजे आता या लोकी गेल्यानंतर घर खाली खाली वाटणार, या गोष्टीने, या विचाराने आत्यालासुद्धा खूपच जास्त टेन्शन आलेलं असतं. त्यानंतर इकडे आत्या म्हणते, बरं ठीक आहे, जा, गाडी भेटायला हवी आहे ना, जा बरं तुम्ही आता. आणि आता सगळेजणं गाडीत बसल्यानंतर सुप्रिया म्हणत असते की अर्णव काल आपल्याला थांबवायला आला होता. तो रिक्वेस्ट करत होता, पण आपल्याला काही थांबता येणार नाही आहे. पण जाता जाता त्याच्याबरोबर बोलणं झालं असतं, त्याला भेटणं झालं असतं तर खूप बरं झालं असतं, असं सुद्धा आता सुप्रिया म्हणते. आणि तेवढ्यातच काय प्रेक्षकांनो, ईश्वरीची गाडी आता जायला निघणार. तेवढ्यातच अर्णवची गाडी आलेली असते आणि तिने ईश्वरीची गाडी अडवलेली असते. तेव्हा इकडे आता अर्णवच्या गाडीकडे सगळ्यांचं लक्ष जातं. अर्णव इथे ईश्वरीकडे बघत असतो. ईश्वरी आता गाडीतून अर्णवला बघते आणि ती म्हणत असते की अर्णव सर, आता इथे, आता सरांचं माझ्याकडे काय काम आहे? आता सर इथे का आले असतील? तेव्हा इथे अर्णवला बघितल्यानंतर सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो. म्हणजे अचानकपणे आजसुद्धा अर्णव इथे हजर झाला, या गोष्टीचं सगळ्यांना आश्चर्यसुद्धा वाटत असतं. आता इथे नम्रताला माहिती असतं की अर्णव इथे उगाचच आलेला नाही आहे, तर त्याने काल थांबवण्याचा प्रयत्न केलाच, पण आजसुद्धा तो थांबवायला तरी आला असेल, नाहीतर भेटायला तरी आला असेल, बाय तरी करायला आला असेल, असं इकडे आता वाटत असतं. आणि अर्णव इथे गाडीतून आपल्या उतरतो आणि इथे ईश्वरीच्या गाडीच्या समोर येऊन उभा राहिलेला असतो. तेव्हा ईश्वरी म्हणत असते की सर, आता इथे, आता सरांना का भेटायचं असेल? आता सरांना काय बोलायचं काय असेल? असा प्रश्न तिला पडलेला असतो. इथे अर्णवचा चेहरा मात्र सगळं काही सांगून जात असतो की तो काय विचार करतोय, त्याला किती वाईट वाटतंय ईश्वरीच्या, सुप्रियाच्या, नम्रताच्या जाण्याने. ते लोक त्याला आता आपलेसे वाटायला लागलेले असतात आणि ईश्वरी जरा जास्तच. ईश्वरी त्याला जरा आवडत असल्यामुळे तिचं कुटुंबसुद्धा त्याला आपलेसं वाटत असतं. त्यानंतर इथे ईश्वरी गाडीतून उतरते, नम्रतासुद्धा उतरते गाडीतून. नम्रताने जाणलेलं असतं की ईश्वरीबद्दल अर्णवच्या मनामध्ये नक्कीच काहीतरी आहे, कारण हे तिने ऑब्झर्व केलेलं असतं. आणि आकाशकडूनसुद्धा तिला ही गोष्ट कळलेली असते की अर्णवच्या मनामध्ये ईश्वरीबद्दल फिलिंग्ज आहेत. तर वल्लरी म्हणत असते की चला, मला जे हवं होतं ते झालं, आता पुन्हा अर्णव आणि ईश्वरीच्या लग्नाचा विचार ही म्हातारी काही काढणार नाही, कारण सात्विकाच्या वेळेला जे काही घडलं त्याच्यामुळे ही पार हादरली आहे. ती आता पुन्हा अर्णवच्या आणि ईश्वरीच्या लग्नाचा सुद्धा विचार करणार नाही. तेव्हा गुरुजींनी आता सांगितल्याप्रमाणे इथे आजी म्हणत असतात की चला, म्हणजे आपल्याला आता कळलंय, पत्रिका जुळवण्याचीच मी वाट बघत होते की नाही, पण आता गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे ईश्वरीची पत्रिका अर्णवच्या पत्रिकेबरोबर जुळत नाही आहे. त्याच्यामुळे आता अर्णव आणि ईश्वरी या दोघांच्या लग्नाचा विषय इथे आत्ताच्या आत्ता बंद. आपल्याला ती मुलगी कितीही आवडत असली तरीसुद्धा मला माझ्या नातवाच्या इथे जीवाची काळजी आहे, त्याच्या आयुष्याची मला काळजी आहे. त्याच्यामुळे आता पुन्हा त्या दोघांच्या लग्नाचा विचार आपण करायचा नाही आणि तो विषयसुद्धा घरामध्ये काढायचा नाही. कळलं का तुम्हाला सगळ्यांना? कुणीच आता पुन्हा त्यांच्या लग्नाचा विषय काढायचा नाही, असं आजी म्हणतात. तेव्हा अंजलीला फार वाईट वाटतं. अंजली म्हणत असते की आजी, अगं ते सगळं ठीक आहे गं, पत्रिका वगैरे जुळवणं आपण बोलतोय, पण अर्णवचं काय गं? हे बघ, तुला माहिती आहे, अर्णवलासुद्धा आपल्या ईश्वरी आता आवडायला लागली आहे आणि ईश्वरीमुळे आपल्या अर्णवच्या आयुष्यामध्ये किती छान आणि पॉझिटिव्ह बदल झालेत, तू बघतेस ना. मग आता एकाएकी आपण पत्रिका जुळत नाही आहे म्हणून त्यांच्या लग्नाचा विषयच बंद करायचा, हे मला योग्य वाटत नाही. त्यानंतर इथे अर्णवला बघितल्यानंतर सगळेजण आता गाडीतून उतरतात आणि इकडे आता सगळेजण अर्णवला भेटायला येत असतात. तेव्हा अर्णव आता ईश्वरीकडे बघत असतो. तिला तो बोलत असतो की तुम्ही लोक फायनली चाललाय, पण का जात आहे तुम्ही? तेव्हा इथे सुप्रिया म्हणत असते, अर्णव, बरं झालं तू इथे आलास. अरे जाता जाता तुला भेटणं तरी झालं, बरं झालं.
तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो, काकू काल मी तुम्हाला रिक्वेस्ट करायला आलो होतो. मी आताही तुम्हाला तेच म्हणेन की तुम्ही लगेच का जाताय? तुम्ही जर थोडे दिवस अजून काही राहिलं असतात तर बरं झालं असतं. तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते, सर अहो पण आम्हाला एक ना एक दिवस जायचंच होतं की नाही? मग आता जर गेलो तर काय फरक पडतो? आणि सर आम्ही निघालो आता जायला इंदौरला. तुम्हाला सांगितलं होतं ना की आम्ही जाणार आहोत म्हणून. आणि तसंही सर अहो आता आपली ही शेवटची भेट. आता काय मी तुम्हाला परत त्रास देणार नाही. आता आपण पुन्हा काही एकमेकांना भेटणार नाही. तेव्हा अर्णव म्हणतो, शेवटची भेट पण कधीतरी येणं होईलच ना? तेव्हा ईश्वरी म्हणते, ते काही माहिती नाही, पण आता आम्ही फायनली जातोय. तेव्हा अर्णव म्हणत असतो की काकू तुम्ही राहिला असतात तर बरं झालं असतं. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते की नाही आता थांबता येणार नाही आहे. आणि सर तसंही एवढी मोठी मुंबई आहे आणि त्यातून 3 माणसं इंदोरला गेली म्हणून कुणाला काय फरक पडणार आहे? काही फरक पडत नाही कुणाला. कुणाचं काही अडतंय का आमच्याशिवाय? आणि मग आम्ही इंदोरचेच आहोत. कधीतरी आम्हाला जायचंच होतं ना. तेव्हा इकडे अर्णव म्हणत असतो की कुणाला काही फरक पडत नसला तरी काहींना फरक पडतो. त्यानंतर इथे सुप्रिया म्हणत असते, अर्णव अरे तू येशील ना इंदोरला? तेव्हा आम्हाला भेटायला ये ना. तेव्हा आपलं भेटणं होईलच. तेव्हा अर्णव म्हणतो ठीक आहे. तेव्हा इकडे आता अर्णव ईश्वरीला म्हणत असतो, जाता जाता तुम्हाला सगळ्यांना भेटून खरंच खूप छान वाटलं. तेव्हा इकडे आता पुन्हा कधीतरी येणं होईलच ना? तेव्हा ईश्वरी म्हणते, नाही आता परत आम्ही इथे कधीच येणार नाही. आणि जर कधी आलो तर मग बघू, पण सध्या तरी नाही. आता कधी इंदोरला जातोय असंच आम्हाला वाटते. नाही का गं आई? तेव्हा इथे नम्रता म्हणत असते, अर्णव सर तुम्ही इथे आत्ता आलात. तुम्हाला काही महत्त्वाचं बोलायचं आहे का? तेव्हा इथे अर्णव म्हणतो, नाही काही महत्त्वाचं बोलायचं नाही आहे. त्यानंतर इकडे आता अर्णवचा चेहरा हा खूप चेंज झालेला असतो. त्याच्या चेहऱ्यावरती ईश्वरीच्या जाण्याचं दुःख इथे सगळ्यांना साफ साफ दिसत असतं. तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते की सर ठीक आहे, निघतो मग आता आम्ही. आणि तसंही उशीर होतोय ना, गाडीसुद्धा भेटायला हवी आहे. त्यानंतर अर्णव म्हणतो ठीक आहे, पण कधी जर इथे येणं झालं तर फोन कर मला, नंबर आहे ना? तेव्हा ईश्वरी म्हणते, अरे देवा नाही ना, माझ्याकडे तर नंबरच नाही आहे. नंबर डिलीट झाला तुमचा. तेव्हा इथे अर्णव तिच्याकडे बघतच राहतो. त्याला फारच वाईट वाटलेलं असतं आणि रागसुद्धा येतो की अर्णवचा नंबर डिलीट केला म्हणजे. तेव्हा सुप्रिया म्हणते, इशू हा काय आगाऊपणा करतेस तू? तेव्हा ईश्वरी म्हणते, सॉरी सर सॉरी. जाता जाता थोडी मस्करी केली. पण सर मी तुमचा नंबर डिलीट केला आहे ही गोष्ट तुम्ही इगोला घेतलीत की नाही? सांगा ना. इगोवरती घेतलीत ना? तुम्हाला असं वाटलं की बाप रे, अर्णव राजे शिर्के यांचा नंबर घेण्यासाठी लोक वेडे झालेले असतात. मुली वेड्या होतात तुमच्या नंबरसाठी. आणि आता तुमचा नंबर माझ्याकडे आहे तर मी तो नंबर डिलीट केला असंच वाटलं असेल ना तुम्हाला. आणि ही गोष्ट तुम्ही इगोवरती घेतली असेल, हो की नाही? तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते, सर मी तुमचा नंबर कसा काय डिलीट करेन? आहे माझ्याकडे. आणि मी कधी जर इथे आले तर फोन करेन, मग आपलं भेटणं तर होईलच ना. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, आता कधी भेटणं होतंय काय माहिती, असं तो हळूच आपल्या मनामध्ये बोलत असतो. तेव्हा ईश्वरी म्हणते, सर आता जाते मी. आता मी पुन्हा बडबड बडबड करणार नाही. तुमच्या डोक्याला माझ्यामुळे खूप त्रास झाला ना, पण आपण जेव्हा भेटू ना तेव्हा मी जास्त बोलणार पण नाही आणि मध्ये मध्ये सुद्धा बोलणार नाही. मग कसं तुम्हाला माझा त्रास नाही होणार ना. पण ऑफिसमध्ये असताना माझा तुम्हाला इतका त्रास झाला की कधी एकदा मी इंदोरला परत जाते असं वाटत होतं तुम्हाला. बरोबर की नाही? आता तुमच्या डोक्याचा ताप गेला, कटकट गेली. आता मी चालले परत इंदोरला. आता तुम्हाला माझ्या बोलण्याचा, माझ्या हसण्याचा अजिबात त्रास होणार नाही आहे. तुमचा त्रास निघून गेला. तेव्हा इथे अंजली म्हणत असते, आजी मी काय म्हणते, तडकाफडकी कुठलाही निर्णय घ्यायला नको. तुलासुद्धा माहिती आहे ईश्वरी किती चांगली मुलगी आहे. आपण सगळेजण तिला इतके दिवस ओळखतोय. ती जर वाईट असते तर तिचा एखादा तरी वाईट गुण आपल्याला दिसला असतं की नाही? म्हणजे मला मान्य आहे की तिची पत्रिका जुळत नाही आहे. पण आपण काही गुरुजी पूजा वगैरे करू शकतो का? त्याने ग्रह शांत होऊ शकतात का? तेव्हा गुरुजी म्हणतात की नाही, ते होणे शक्यच नाही आहे. म्हणून तर मी तुम्हाला सांगतोय ना की हे लग्न टाळा म्हणून. हे लग्न झालं ना तर अनर्थ होईल. अहो जर इथे ग्रहतारे यांना आपण कसं शांत करायचं? त्यांचे शब्द आपण कसे बदलायचे? आपण ज्योतिषी विद्या का घेतो?
ज्योतिषी लोकांना का बोलवतो? तर पुढे काही अनर्थ होणार असेल तर तो टाळता येईल म्हणूनच ना. मी ज्योतिषी तर आहे, पण माझ्या विद्येचा सुद्धा काहीतरी अनुभव आहे ना, त्यातूनच मी तुम्हाला ह्या गोष्टी सांगितल्यात. तेव्हा आजी म्हणते की नाही नको, चर्चा नको याच्यावरती. आपलं आता ठरलं आहे ना, की इथे गुरुजी जे म्हणतील ते आपण ऐकायचं म्हणून. आणि गुरुजींचा सल्ला हाच जर असेल ना, तर मी तुमचं पुरेपूर आता सगळं बोलणं ऐकणार आहे. मला काही फरक पडत नाही. म्हणजे मला माझ्या नातवाच्या जीवापेक्षा काही महत्त्वाचं वाटत नाही. जर तुम्ही म्हणताय की इथे पत्रिका जुळत नाही आहे, हे लग्न होऊ शकत नाही, तर अर्णव आणि ईश्वरीचा लग्नाचा विषय मी बंद करून टाकते आणि पुन्हा हा विषय घरामध्ये कुणी काढायचा सुद्धा नाही. तेव्हा मामा म्हणत असतात की जे काही अंजली बोलते ते मला पटतंय. तडकाफडकी आपण टोकाचा निर्णय घ्यायला नको. गुरुजी, तुमच्या विद्येवरती शंका नाही, तुमच्या अनुभवावरती शंका नाही, पण तुम्ही आमच्या मनाच्या शांततेसाठी पुन्हा तुम्ही ही जुळवाजुळव करून बघताय का? पत्रिका नीट चेक करताय का? तेव्हा गुरुजी म्हणतात, मी 1000 वेळा करेन हो, पण ग्रह तर बदलणार नाही ना. ग्रह जे काही इथे सांगतायत तेच मी तुम्हाला सांगणार आहे. आणि सत्य हेच आहे की या मुलीबरोबर अर्णवचं लग्न झालं तर त्याचं आयुष्य उद्ध्वस्त होईल. त्याला खूप त्रास होईल तिच्याबरोबर लग्न झालं तर. मग तुम्हाला ते हवं आहे का? ज्योतिषी विद्येचा माझा अभ्यास आहे म्हणून मी तुम्हाला सांगतोय की हे असं करू नका. त्याच्या जीवावरती बेतेल असं काही करू नका. तेव्हा इकडे गुरुजी आता तेच म्हणत असतात की पत्रिका जुळत नाही आहेत आणि त्यामुळे इथे आजीला आता एवढं मोठं संकट पुन्हा आपल्या घरावरती ओढवून घ्यायचं नसतं. सात्विका आणि ते विक्रांत काकांच्या लग्नाच्या वेळीसुद्धा पत्रिका जुळवल्या नव्हत्या. आजी म्हणतात की त्यांच्यासुद्धा लग्नाच्या पत्रिका मी जुळवल्या नाही, कारण ते दोघे एकमेकांना इतके अनुरूप होते की यांचं लग्न झालं तर संसार सुखाचाच होणार असंच मला वाटलं होतं. पण शेवटीला काय झालं? शेवटीला नको ते झालं. माझ्या सात्विकाला माझ्यापासून दूर व्हावं लागलं. त्याचबरोबर ते आपल्याला सोडून निघून गेले. एवढं मोठं संकट आलं घरावरती. माझ्या सात्विकाच्या जाण्याचं दुःख अजून माझ्या मनामध्ये आहे. आणि आता माझा एकुलता एक नातू, त्याच्याबरोबर असं काही व्हावं असं मला अजिबात वाटत नाही. आणि ते सुद्धा आपल्याला सगळ्यांना सगळं माहिती असतानासुद्धा आता मला हा विषय घरामध्ये नको आहे. हा विषय कायमचा बंद झाला पाहिजे. तर इथे अर्णव आलेला असतो ईश्वरीला शेवटचं थांबवायला. तो प्रयत्न करायला आलेला असतो की कदाचित मी जातो आणि त्यांना पुन्हा एकदा थांबवण्याचा प्रयत्न करतो. पण तसं काही होत नाही. नम्रताला ते कळलेलं असतं, कारण अर्णवच्या डोळ्यात दिसत असतं की त्याला ईश्वरीबरोबर खूप काही बोलायचं आहे. तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते की सर, तुम्हाला वाईट वाटलं ना की मी तुमचा नंबर डिलीट केला आहे ही गोष्ट ऐकून? पण नाही हो सर, तुमचा नंबर आहे माझ्याकडे आणि तुम्ही काळजी करू नका ना सर. आपण पुन्हा कधीतरी नक्की भेटू. कारण कसं आहे ना, आपण ठरवून भेटूया. ठरवून भेटलं की कसं आपल्याला सगळ्यांना एकत्र येता येईल, हो की नाही? तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते आणि सर, मी तुम्हाला भडकूचंद असं म्हणते. तेव्हा नम्रता म्हणते, इशू हे काय बोलतेस तो? तेव्हा इशू म्हणते, नाही ताई, ऐक तर पुढे. सर, मी तुम्हाला भडकूचंद म्हणते म्हणून काय मी तुमचा फक्त हा एवढा स्वभाव लक्षात ठेवलेला नाही आहे. तुमचा चांगला स्वभावसुद्धा मी लक्षात ठेवला आहे. तुमच्या चांगल्या सवयी, तुम्ही लोकांना कशा पद्धतीने मदत करता, हा तुमचा चांगला स्वभावसुद्धा माझ्या लक्षात आहे सर. म्हणून मी तुम्हाला नुसतं भडकूचंद म्हणून तुम्हाला लक्षात ठेवणार नाही आहे, तर एक चांगला माणूस, एक चांगल्या आठवणीसुद्धा मी तुमच्या लक्षात ठेवणार आहे. ठीक आहे ना सर? तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो, काकू, जर तुमचं मुंबईमध्ये पुन्हा कधी येणं झालं तर नक्की आपण भेटूया. तुम्हाला भेटून खरंच खूप छान वाटलं. तेव्हा इकडे आता ईश्वरी म्हणत असते, ठीक आहे ना सर, आपण जेव्हा ठरवून भेटू ना तेव्हा मग तुम्ही आमच्याकडे या आणि मग आईच्या हातचे आहेत ना, जे जे पदार्थ तुम्हाला आवडतात ते सगळे आईला सांगा. मग आई बघा ते सगळे पदार्थ बनवेल आणि तुम्हाला देईल सर. मग तेव्हा तुम्हाला जे खावंसं वाटत होतं ना ते सगळं खाऊन घ्या. माझ्या आईकडून तुमचे लाड पुरवून घ्या. मग तर झालं. तेव्हा इथे आता आत्या म्हणत असते, बरं बरं ठीक आहे, चला आता उशीर होतोय, तुम्हाला तुमची गाडीसुद्धा भेटायला हवी आहे. बसा बरं आता गाडीत. तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते की ठीक आहे सर, ठरलं तर मग आपण आता ठरवून भेटू आणि तेव्हा सगळेजण एकत्र येऊ. म्हणजे खूप दिवसानंतर भेटल्यावर आपल्याला एकत्र मज्जासुद्धा येईल, हो की नाही? तेव्हा ठीक आहे सर, आता निघते मी आणि तुमचा नंबर आहे माझ्याकडे. काही वाटलं तरीसुद्धा मी तुम्हाला नक्की फोन करेन. तेव्हा अर्णव म्हणतो, गुड बाय मिस इंदौर. तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते की हो सर.
तेव्हा इथे आता ईश्वरी जात असताना अर्णवला फार वाईट वाटत असतं. अर्णव आपल्या मनामध्ये म्हणत असतो की जाताना मला इतकं वाईट का वाटतंय, मला इतकं अस्वस्थ का वाटतोय, हा मला कसला त्रास होतोय. तेव्हा इकडे अर्णवला आता कळतच नसतं की ईश्वरी लांब जाते तर त्याला का त्रास होतोय. त्याच्या मनामध्ये आता ईश्वरीबद्दल भरभरून प्रेम असतं. त्याला असं वाटत असतं की ईश्वरीने कुठेही जाऊ नये, तिने मुंबईमध्ये राहावं आणि त्याच्याच ऑफिसमध्ये कामसुद्धा करावं, म्हणजे तिच्याबरोबर त्याला जास्तीत जास्त वेळसुद्धा घालवता येईल. तेव्हा इथे अर्णव ईश्वरीला म्हणत असतो की आता कुठे आपली ओळख झाली होती, अजून जास्त ओळख झाली असती तर बरं झालं असतं. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, सर अहो आता मी मुंबईमध्ये आले, आपली इतकी ओळख झाली तरीसुद्धा ती पुरे आहे ना. आपली अजिबातच ओळख नव्हती, तिथे आपण एकमेकांना इतकं ओळखायला लागलो, एकमेकांबद्दल मनामध्ये जे गैरसमज होते ते सुद्धा दूर झाले नाही का. मग ही बढिया गोष्ट नाही आहे का सर. तेव्हा अर्णव म्हणतो, हो ही बढिया गोष्ट आहे. त्यानंतर इथे ईश्वरी अर्णवला बाय करते आणि गाडीमध्ये बसायला सांगते आणि गाडी बाजूला करायला सांगते, कारण त्याची गाडी बाजूला झाल्याशिवाय पुढे जाऊ शकत नसते. तेव्हा अर्णवसुद्धा गाडीमध्ये बसतो आणि सरळ आता तिथून निघून जातो. ईश्वरी गाडीमध्ये बसणार तेवढ्यातच इथे आत्याचं कुरिअर आलेलं असतं. तेव्हा आत्या म्हणते, काय आलं आता. तेव्हा इकडे आता जयू आत्याचं नाव घेतलं जातं आणि तिला कुरिअर दिलं जातं. तेव्हा इशू म्हणत असते, आत्या काय आलं आहे गं. तेव्हा आत्या म्हणते, बघू दे तरी काय आलं आहे ते. तेव्हा ती आता बघायला जात असते लेटर. तेवढ्यातच आत्या डोक्याला हात लावते आणि म्हणते, अरे देवा आता हे काय नवीन संकट. तेव्हा इकडे इशूला, सुप्रियाला, नम्रताला फार मोठा धक्का बसतो. म्हणजे ते लोक आता जायलाच निघालेले असतात. म्हणजे जर अर्णव आला नसता तर ते तिघीजणी निघूनसुद्धा गेल्या असत्या. पण तेवढ्यातच आत्याला लेटर येतं आणि त्याचबरोबर खूप मोठं संकट. तेव्हा इथे आता आत्या म्हणत असते, हे बघा हे सगळं मी बघून घेईन, तुम्ही जा बरं, तुम्हाला उशीर होतोय तुम्ही जा. तेव्हा इशू म्हणते, नाही आत्या मी कुठेही जाणार नाही आहे तुला सोडून, मी मुंबईमध्येच राहणार, मी इंदोरला नाही जाणार आहे परत. त्यानंतर इथे लावण्या मामीला म्हणत असते की काय तुम्ही काम केले, तुम्हाला माहिती आहे का, तुम्ही हे काम केलेत ना त्याच्यामुळे मी अर्णवच्या जवळ, असं ती म्हणते. तेवढ्यातच तिथे अर्णव येतो आणि म्हणतो, काय अर्णव काय. तेव्हा इकडे लावण्याचं बोलणं अर्धवट अर्णवने ऐकलेलं असतं आणि त्याच्यावरती आता ती खूपच जास्त घाबरते. अर्णवला संशय येऊ नये म्हणून ती गप्प बसते.